नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 1 मार्च 2026 नंतर ज्या काही परीक्षा होणार आहेत, मग त्या राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असू दे किंवा आपली कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीची पूर्वपरीक्षा असू दे आणि इतर परीक्षा असू देत, त्या परीक्षांची जी OMR शीट आहे किंवा ज्याला आपण काय ॲन्सर शीट म्हणतो, त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण बदल काल आयोगानं जाहीर केलेला आहे. तो समजावून घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला जे कॅन्डिडेट्स इच्छुक आहेत किंवा पुढच्या वर्षीच्या कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी जे मुलं अभ्यास करतायत, त्यांनी हा बदल समजावून घेणं महत्त्वाचं आहे. मी कोणताही टाईमपास करणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वगैरे अशी काही लांबण लावणार नाही. 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेऊयात आणि त्याच्यानुसार आपल्या प्रिपरेशनमध्ये बदल किंवा ते कन्सिडर करूयात. काल 24 डिसेंबरला हे प्रसिद्धीपत्रक आलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे जो काही बदल होणार आहे OMR शीटमध्ये, तो 1 मार्च 2026 नंतर असलेल्या परीक्षांमध्ये आहे. त्यामुळं आगामी जी काही तुमची कंबाईंडची ग्रुप बीची प्रिलिम्स आहे 4 जानेवारीची किंवा 11 जानेवारीची ग्रुप सीची, त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक व्हायचं कुठलंही कारण नाही. जो चेंज आहे तो 1 मार्च 2026 नंतर ज्या परीक्षा होतील त्यांच्याकरता आहे. म्हणजे येणारी पुढच्या वर्षीची राज्यसेवा प्रिलिम्स, पुढच्या वर्षीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्स कंबाईनच्या, ह्यांनी मात्र हे कन्सिडर करायला पाहिजे. काय त्याच्यामध्ये मेजर शिफ्ट आहे की तुमची जी OMR शीट आहे त्याच्यामध्ये आता 5 सर्कल्स असणार आहेत. त्याच्यामध्ये आता 5 सर्कल्स असणार आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि हा जो 5वा सर्कल आहे, जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर तुम्हाला हा 5वा सर्कल ब्लॅकन करावा लागेल किंवा ते आळं जे आहे तिथे तुम्हाला काळं करावं लागेल. जर तुम्ही ते काळं केलं नाही 5 नंबरचं सर्कल, तर ते उत्तर चूक समजून त्याला -1/4 जे आहे ते केलं जाईल. म्हणजे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं दिलं, त्यावेळेला जसं आपलं गुण मायनस होतात, वजा होतात, त्याच पद्धतीने तुम्ही जर कुठलंच सर्कल जे आहे ते काळं केलं नाही आणि ते रिकामं सोडून दिलं, तरी देखील तुमचे 1/4 गुण जे आहेत ते वजा होणार आहेत. म्हणजे विशेषतः कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी पूर्व असेल पुढच्या वर्षीची, तो एक टास्क असेल. राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जी प्रिलिम्स असेल तो टास्क असेल. कारण तिथे तुम्ही मला येत नाही मग मी सोडून देतो असं म्हणून चालणार नाही. तिथे तुम्हाला 5वं सर्कल जे आहे ते काळं करावंच लागेल आणि त्याच्यामुळे टाईम टेकिंग जे आहे ते तिथे वाढणार आहे की 100 प्रश्न असतील तर 100 सर्कल्स काळे करावेच लागतील. जरी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं नसलं तरी 5 नंबरचं सर्कल काळं करावं लागेल. तुम्ही ती जागा रिकामी सोडली तर ते गुण मायनस होतील. रिकामं सोडणं म्हणजे चुकीचं उत्तर लिहिणं असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे आता आपल्याला कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी टेस्टिंगचं महत्त्व गेले 8-10 वर्ष डेक्कन IAS आणि आता सुभाष अकॅडमी आम्ही सांगतच आहोत. टेस्टिंगचं महत्त्व बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की अरे हे यांचं मेन काम किंवा मेजर कामच टेस्टिंग आहे म्हणून हे टेस्टिंगविषयी बोलतात. नाही, टेस्टिंग हे फक्त कॉन्टेंटसाठी नसतं. परीक्षेचा फील यावा, परीक्षा पद्धती समजून घ्यावी. परवाच्या 21 डिसेंबरच्या टेस्टला अनेक विद्यार्थ्यांनी फीडबॅक दिला की सर आता इथे येऊन आम्हाला एक्झॅक्ट असं वाटलं की हा पेपर आणि येणारा 4 जानेवारीचा पेपर हा बऱ्याच अर्थी समसमान असणार आहे. सो ते फिलिंग आलं. अनेक विद्यार्थ्यांनी नंतर हळहळ व्यक्त केली की आलो असतो तर बरं झालं असतं. त्या 1 तासामध्ये एक्झॅक्ट आपण ते टायमिंगला तो पेपर दिला, 1 तासाने तो काढून घेतला, ते फिलिंग आलं. पुढच्या वर्षी हे खूप महत्त्वाचं असणार आहे, विशेषतः कंबाईनला आणि राज्यसेवा पूर्वला. कारण तुम्हाला 100च्या 100 सर्कल काळे करायचेच आहेत. नाही केलं तर तुमचे गुण तिथे मायनस होणार आहेत. मग आता एखादा प्रश्न मला सोडायचा आहे का, ह्याचा विचार कधी करायचा हे टेस्टिंगच्या रिअल टाईममध्ये कळेल. की सोडायचं असेल तर मग ते 5 नंबरचं सर्कल काळं करून सोडायचा की नाही मला उत्तर द्यायचं, मी नंतर त्याच्यावर परत येतो. रिअल टाईममध्ये काय होतं हे आता तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय समजणार नाही. केवळ अभ्यास करणं आता महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. टेस्टिंग हे पूर्वीही महत्त्वाचं होतं, आता ते जास्त महत्त्वाचं झालं आहे. कारण नंतर मी रिव्हिजिट करतो असं करता येणार नाही. सर्कल काळं करायचंच आहे, मग तो नंतरसुद्धा निर्णय घ्यावाच लागेल की सोडायचा आहे की काही उत्तर लिहायचं आहे. आणि मग तिथे वेळेच्या कन्स्टंटमुळे मेरिटमध्ये बरीच तफावत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सो पुढच्या वर्षीच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला हा बदल महत्त्वाचा आहे. कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्वाला सुद्धा
हा बदल महत्त्वाचा आहे. वेळेत टेस्ट देणे, एखाद्या लोकेशनवर जाऊन मी आम्ही ओरडून सांगतोय की ऑफलाईन टेस्टला या. बरेच लोक आमच्याकडे ऑनलाईन घेतात. मी तेही म्हणालो की मला त्या ऑनलाईन 1000 ॲडमिशन्समध्ये जास्त रस नाही आहे. मला माझ्या ऑफलाईन मुलांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण तुम्ही समोर ते लिहित आहात, तुम्हाला ते कळेल. आता या पद्धतीनेच आपली 25 जानेवारीपासून जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज सुरू होते आहे, तिथेही आपण 5 पर्याय दिलेली OMR शीट देणार आहोत. तिथे ती प्रॅक्टिस नक्की करा. सो हा महत्त्वाचा बदल आहे, हा लक्षात ठेवा. आणखी तुमचा रोल नंबर जो अल्फा न्यूमेरिक होता तो आता पूर्णपणे न्यूमेरिक आहे, 7 आकडी होणार आहे. आणि गुण जे आहे ते तुमच्या अपूर्णांकातच राहतील, म्हणजे जे काही मायनस होऊन येतील ते पॉईंटमध्ये तिथे राहतील. हे टेक्निकल आहे, हे आयोगाचं सगळेच लोक करतात, त्यांना माहिती आहे. 5 पर्याय हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि 1 मार्च 26 नंतर. त्यामुळं जे फ्रेशर्स आहेत त्यांनी आता तशा OMR शीट्सवर सराव करायला पाहिजे. 25 जानेवारीपासून आपली जी टेस्ट सिरीज सुरू होती आहे, 6 सेक्शनल आणि 9 कॉम्प्रिहेन्सिव्ह, तिथे आपण याचा सराव करणार आहोत. लक्षात येत आहे? धन्यवाद.